श्रावण सुरू झाला आहे आणि आता नॉन व्हेजिटेरियन लोकांचा तर बेतच फसला आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. ज्यावेळेस आपल्याला भाजीला नसेल किंवा झटपट काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर अशा वेळेस ही भाजी नक्की बनवून बघा. तर आज आपण बनवणार आहोत आगळी वेगळी भाजी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. कढईत 4 पळ्या तेल घालून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातले. छान तडतडलं की यात घालायचा 1 चमचा बारीक कट केलेला लसूण. त्याचबरोबर आपण घालूयात 2 टोमॅटोची प्युरी. आता हे आपल्याला हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे. आता यातच घालायचं आहे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले आहेत. तर हे आपण घालून घेतले आपण. तर 1 मिनिटभर छान आपल्याला हाय फ्लेमवर हे परतून घ्यायचे अशा प्रकारे. आता आपल्याला घालायची यात आलं लसणाची पेस्ट. तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी इथं घातली आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला यात घालायचे 2 चमचे अगदी फ्रेश दही. तर मी इथं गॅसची फ्लेम लो करून दही घातले. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मसाले तेल सोडत नाही तोपर्यंत. तर मसाले व्यवस्थित परतले पाहिजे आणि हे तेल सेपरेट झालं पाहिजे. तर तुम्ही इथं बघू शकता लो फ्लेमवर हे आपण छान असं परतून घेतलं आहे. आता आपल्याला पाणी घालायचं आहे यात. तर 1 ग्लास मी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून लो फ्लेमवर उकळी येण्यासाठी ठेवून देऊया. आता याला उकळी येते तोपर्यंत याचा मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे उडदाचा पापड. तर हा पापड आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचा आहे. तसं आपण गॅसवरही भाजू शकतो, पण तव्यातला भाजलेल्या पापडाला जरा कडकपणा असतो, त्यामुळे हे आपण तव्यावरच भाजून घ्यायचे जेणेकरून रश्श्यात हे विरघळून जात नाही. तर अशा प्रकारे कापडाने दाबून आपल्याला हा पापड भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हे पापड घेऊ शकता. मी इथं 4 ते 5 पापडांचा वापर केला आहे कारण ही पापडाची साईज छोटी आहे. तर अशा प्रकारे मी राहिलेले पापडसुद्धा भाजून घेते. व्यवस्थित दाबून हे पापड भाजून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता पापड आपले व्यवस्थित भाजून झाले. आता हे आपल्याला रश्श्यात घालायचे. त्यासाठी आपण हे पापड मोठ्या तुकड्यात कट करून घेणार आहोत, म्हणजे हाताने तोडून घेणार आहोत. खूप बारीक तुकडे करायचे नाही. तर तुम्ही इथं बघू शकता मी असे मोठे मोठे तुकडे करून घेते. इथं रश्श्याला सुद्धा छान उकळी आली आहे. आता हे पापड आपण रश्श्यात घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता पापड घालून घ्यायचे. आपला रस्सा आधी छान उकळला होता, त्यामुळे आपण पापड घातल्यानंतर याची एकच उकळी घ्यायची लो फ्लेमवर. व्यवस्थित मिक्स करून घेतले पापड घालून. आता यात घालायची आपल्याला कसुरी मेथी. तर 1 चमचा कसुरी मेथी मी हातावर व्यवस्थित क्रश करून घालते. आता आपल्याला घालायची यात कोथिंबीर. तर कोथिंबीरसुद्धा आपण बारीक कट करून यात घालूया. गॅस ऑफ करायचा आहे कारण याला उकळी आली आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर झटपट आपली मस्त अशी पापडाची ही भाजी तयार आहे. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. अतिशय टेस्टी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.